शहरात केलंय. काळी खण नावाची वर्षानुवर्ष इथली एक खण की ज्याच्यातलं पाणी आत्ताही गढूळच आहे. आणि आमच्या दोघांचं बोलणं झालं. मी एक एजन्सी त्यांना जोडणार होतो की ते 1 रुपयाही घेणार नाहीत. कोणीतरी CSR त्याला पैसे देईल की ज्याच्यामध्ये फ्लोटिंग म्हणजे जवळ एक बोट फिरत असते, ती कंटिन्युअस पाण्यामध्ये पाणी स्वच्छ करत असते, त्यातल्या ज्या अनावश्यक गोष्टी बाहेर फेकत असते. तर त्या काळ्या खणीला आत्ता त्यांनी एक अतिशय चांगलं मॉर्निंग वॉक, सकाळच्या मला फिरायला येणं आणि संध्याकाळच्या वेळेला सांगलीसारखं जे थोडंसं रिलॅक्स शहर आहे की ज्यांना संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी रिलॅक्स व्हायचं असतं, अशांसाठी एक चांगलं सेंटर डेव्हलप झालं. थोडक्यात चौपाटी डेव्हलप झाली. थोडक्यात कोल्हापूरचं रंकाळा डेव्हलप झालं, ज्याच्यामध्ये त्यांनी तो जो शो आयोजित केला आहे निऑन साईनवर, तर तो LED साह्याने, तर तो तर संध्याकाळच्या वेळेला खूप अट्रॅक्टिव्ह होईल. एक नॉमिनल शुल्क प्रत्येक गोष्टी लावायला लागतं, नाही त्याची किंमत राहत नाही. त्यामुळे 10 रुपये 20 रुपये शुल्क आहे. खूप खाण्यापिण्याचे स्टॉल्स अलॉट करतायत, त्यामुळे काही जणांच्या घराची अर्थार्जनाची व्यवस्था उभी होईल. इथलं जे AC टॉयलेट मी पाहिलं तर ते महाराष्ट्रात खूप ठिकाणी सुरू झालं आहे की ज्यामध्ये 10 रुपये पे करायला कोणालाच काही वाटत नाही, पण क्लीन टॉयलेट लागतं, विशेषतः महिलांसाठी. तर एकाच ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्यात. मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. आणि इथलं जे नाट्यगृह सँक्शन झालं आहे त्या विषयातही ते लगेच त्याचं डिझाईन एस्टिमेट आणि टेंडरकडे जात आहेत. हळूहळू अशा शहरातल्या खूप गोष्टी पूर्ण करू. बोला. गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते शहराचे, आता हळूहळू मार्गी लागतायत. आपलं शहर विकासाच्या मार्गाने चाललंय, डेव्हलपमेंटच्या मार्गाने चाललंय असं वाटतं.